प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एक वार सलाम. खरोखर प्रभूने आज ही संधी दिली त्याबद्दल मी प्रभूचा आभारी आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओवर स्वागत आहे. खरोखर आजचा जो विषय आहे तो अतिशय रंजक, महत्त्वपूर्ण आणि मूलभूत विषय आहे आणि तो विषय आहे बायबल म्हणजे काय. बायबल म्हणजे नेमकं काय आहे. जर आपण पाहिलं वरून तर बायबल कदाचित आपल्याला फक्त एक जाड पुस्तक वाटेल, पण ते एक जाड पुस्तक नसून पुस्तकांचा एक संग्रह आहे. त्याला जर आपण उघडून पाहिलं तर आपल्याला कळेल की ते अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. जुन्या काळातील अनेक लेखकांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचा एक संग्रह आहे. तर चला आपण या बायबल विषयी जाणून घेऊ. बायबल शब्दाचा अर्थ आहे, बायबल शब्द जो आहे तो एका ग्रीक शब्दातून आला आहे. तो ग्रीक शब्द आहे बिबिलिया. याचा अर्थ आहे पुस्तकांचा संग्रह किंवा पुस्तके. आणि हा एक फार महत्वपूर्ण विषय जर आपण पाहिला या बायबल शब्दाचा तर तो आहे वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रह. एकूण 66 पुस्तके बायबलमध्ये आहेत आणि ती एकूण 66 पुस्तके 40 पेक्षा अधिक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहेत. बायबल लिहिण्याचा जो काळ आहे तो जर आपण पाहिला तर 15,000 वर्षापेक्षा अधिक वर्ष बायबलचं लिखाण करण्यात लागले. पहिल्या पुस्तकापासून ते शेवटच्या पुस्तकापर्यंत 15,000 वर्षांचा काळ गेला. या 15,000 वर्षांमध्ये बायबल लिहिण्याचं काम चालू होतं. आता आपण जाणून घेऊया की बायबलची नेमकं रचना कशी आहे. बायबलची जी रचना आहे ती 2 विभागांमध्ये आहे. जर आपण पाहिलं बायबलमध्ये 2 विभाग करण्यात आलेले. त्यामागे कारण हे आहे की समजा जर सर्व पुस्तके, समजा येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं पुस्तक आधी घेतलं असतं आणि जगाच्या निर्मितीचं नंतर घेतलं असतं तर वाचणाऱ्यांच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झाला असता. त्यामुळं बायबलमध्ये 2 विभाग करण्यात आले आणि ते 2 विभाग आहे जुना करार आणि नवा करार. जुना करार हा तो भाग आहे ज्यामध्ये देवाने जगाची निर्मिती, मानवाची निर्मिती, एक मोठा जलप्रलय, इस्रायल राष्ट्राची निर्मिती, देवाचे नियम आणि देवाच्या भविष्यवाण्या, देवाने केलेल्या भविष्यवाणी याविषयी लिहून ठेवलेले. आणि दुसरा भाग आहे नवा करार ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं जीवन, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गरोहण याविषयी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर नव्या करारामध्ये प्रभू येशूच्या शिष्यांचा इतिहास, त्यांच्या प्रभू येशू ख्रिस्तानंतर सुरू झालेल्या मंडळीचा म्हणजे चर्चचा इतिहास, आणि त्यानंतर त्या चर्चला मार्गदर्शन करण्यासाठी ते चर्चचे सिद्धांत, त्या चर्च प्रभूने लावून दिलेले सिद्धांत, प्रभूने लावून दिलेले तत्व, या सर्व गोष्टी पुढे चालून पत्रांमध्ये लिहिण्यात आलेले. पत्र हे सुद्धा नव्या कराराचा भाग आहे. पहिले येतात शुभवर्तमान, नंतर येतात प्रेषितांचं कृत्य आणि नंतर येतात पत्र. त्यामध्ये ख्रिस्ती मंडळांना आणि प्रत्येक व्यक्तीला एक मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर येतं प्रगटीकरण या पुस्तकात सुद्धा देवाने विविध भविष्यवाण्या दिल्या आहेत. तर पहिले आपण जुन्या कराराविषयी जाणून घेऊ. जुना करार जो आहे तो हिब्रू भाषेत लिहिण्यात आला आणि नवीन करार जो आहे तो ग्रीक भाषेत लिहिण्यात आला. तर आपण जुन्या करारावर एक लक्ष देऊन पाहूया की जुना करार हा हिब्रू भाषेत का लिहिण्यात आला. बघा, जुना करार जो होता तो इस्रायल राष्ट्राविषयी सांगतो किंवा इस्रायल राष्ट्राच्या निर्मितीविषयी, इस्रायल राष्ट्राला केलेल्या देवाने मार्गदर्शनाविषयी सांगतो, इस्रायल राष्ट्राचा इतिहास सांगतो. आणि त्यामुळे बहुतांश त्यातला भाग इस्रायलसाठी असल्या कारणाने संपूर्ण जो जुना करार आहे तो इब्री भाषेत लिहिण्यात आला की इस्रायलच्या लोकांना ते समजावं. नवा करार हा ग्रीक भाषेत या कारणाने लिहिण्यात आला कारण की नवा करार हा जगभरात पसरवण्यात आलेला आहे. नवा करार हा जगभरात पसरवायचा होता आणि त्या काळी जर आपण पाहिलं, जसं एक काळ होता जेव्हा संपूर्ण जगावर ब्रिटिश सत्तेचं राज्य होतं, इंग्रज सत्तेचं राज्य होतं. त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये, आजही जर आपल्याही देशात पाहिलं, भारत देशामध्ये सुद्धा इंग्रज सत्ता होती. तर इंग्रज सत्तेचा असा परिणाम झाला की इंग्रजांची भाषा, इंग्रजांचे शब्द आजही आपल्या राहणीमानात, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या वर्तनात रोजच्या दिसून येतात.
खूपशे इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात रोजच्या असतात. त्या जर आपण बायबलच्या नवीन करार जो ज्या काळात लिहिण्यात आला तो काळ असा होता, त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये ग्रीक सत्ता होती, ग्रीक साम्राज्याची. त्यामुळं संपूर्ण जगावरती ग्रीक संस्कृतीचा आणि ग्रीक भाषेचा अधिक प्रभाव होता. त्यामुळं सर्व लोकांना देवाचा संदेश पोहोचावा, सर्व लोकांना देवाचा संदेश सर्व राष्ट्रांना कळावा, यासाठी बायबलचा नवा करार हा भाग ग्रीक मध्ये लिहिण्यात आला. आता जुन्या कराराविषयी आपण जाणून घेऊ. जुन्या करार हा जो आहे हा एक फार महत्वपूर्ण भाग आहे, जिथं पहिली जी 5 पुस्तके आहेत त्यांना पेंटिट्युक म्हणण्यात आलेले. जुन्या कराराची पहिली 5 पुस्तके पेंटिट्युक म्हणजे पंचग्रंथ आहेत. पेंटिट्युकचा अर्थ होतो 5 पुस्तकं. आणि ती पहिली 5 पुस्तके आहेत उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद. आता या पुस्तकांचा विषय काय आहे? या पुस्तकांमध्ये जगाची आणि मानवाची निर्मिती सांगण्यात आलेली आहे. जगामध्ये आलेल्या एक मोठ्या जलप्रलयाची गोष्ट त्यात सांगण्यात आलेली आहे. आणि इस्रायल राष्ट्राचा इतिहास, इस्रायल राष्ट्राची निर्मिती आणि इस्रायल राष्ट्राला देवाने दिलेले नियम, कानून, ते या 5 पुस्तकांना, सुरुवातीच्या 5 पुस्तकांमध्ये सांगण्यात आलेले. देवाने इस्रायल लोकांसोबत केलेला करार, इस्रायल लोकांना दिलेले अभिवचन, प्रॉमिसेस, हे या 5 पुस्तकांमध्ये सांगण्यात आलेले आहे. आणि पुढे जर आपण पाहिले, या 5 पुस्तकांनंतर इतिहासाची पूर्ण मिळून 12 पुस्तके आहेत. ती पुस्तके आहेत यहोशवा, शास्ते, रुथ, पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, पहिला इतिहास, दुसरा इतिहास, एज्रा, नेहेम्या आणि एस्तेर. या सर्व पुस्तकांमध्ये इस्रायल लोकांचा इतिहास, इस्रायल लोक वचनदत्त भूमीमध्ये, जी भूमी देवाने त्यांना दाखवली होती, पहिले त्यांना 5 पुस्तकांमध्ये जर पाहिलं तर ते एका बंदिवासा म्हणजे मिसर देशामध्ये बंदिवासात होते आणि मिसर देशातून देवाने त्यांना बाहेर काढलं. आणि त्यानंतर देवाने त्यांना वचन दिलं होतं की मी तुम्हाला तुमची एक भूमी देईन. तर त्या भूमीत प्रवेश केल्यानंतर ज्या ज्या घटना घडल्या ते या 12 पुस्तकांमध्ये सांगण्यात आलेले. हे जे 12 पुस्तके आहे, इस्रायल राष्ट्राचा इतिहास आहे. इस्रायल राष्ट्राने वचनदत्त भूमीत प्रवेश केला. इस्रायल राष्ट्रावरती शास्ते लोकांचं नेतृत्व होतं. इस्रायल राष्ट्रांवरती नंतर राजांचं राज्य आलं. त्या राजांच्या राज्यामध्ये इस्रायल राष्ट्राचे 2 तुकडे झाले, एक यहुदा आणि एक इस्रायल. यहुदामध्ये इस्रायल राष्ट्राचे पूर्ण मिळून 12 कुळ होते. त्या 12 कुळातले 2 कुळ यहुदा झाले आणि जे 10 कुळ होते ते इस्रायल झाले. असे 2 विभाग इस्रायलचे झाले. आणि त्यानंतर इस्रायल राष्ट्राचा बाबेलमधला बंदिवास आणि इस्रायल राष्ट्राची बाबेलमधून सुटका, या सर्व गोष्टींविषयी सविस्तर या 12 पुस्तकांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, इयोब म्हणजेच यानंतरचे जे 5 पुस्तकं आहेत ते कविता आणि ज्ञान यांचा संग्रह आहे. कविता आणि ज्ञान या पुस्तकांमध्ये कविता लिहिण्यात आल्या आणि ज्ञान देण्यात आलेलं आहे. या पुस्तकांचा मुख्य विषय जीवनाचे प्रश्न, देवाला दिलेली आराधना, देवाला दिलेली स्तुती, त्यामध्ये विविध प्रार्थना आहेत, त्यामध्ये देवाने दिलेलं ज्ञान आहे आणि त्यामध्ये देवासमोर नीट कसे वागायचे याविषयी सांगण्यात आलेलं आहे. तर ती पुस्तके आहेत इयोब, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, उपदेशक आणि गीतरत्न. तर ही 5 पुस्तके आहेत. आणि या 5 पुस्तकानंतर 17 पुस्तके आहेत ज्यांना भविष्यवाणींची पुस्तके म्हणण्यात आली. आता या भविष्यवाण्या 2 प्रकारच्या आहेत. एक इस्रायल राष्ट्राबद्दलची भविष्यवाणी आणि दुसरी मसीहाबद्दलची भविष्यवाणी. या सर्व पुस्तकांमध्ये भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत इस्रायल राष्ट्राविषयी आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजेच आपला तारणारा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणजेच आपला उद्धारक, जो या सर्व जुन्या कराराचा आणि नवीन कराराचा मुख्य विषय आहे. तर इस्रायल राष्ट्राचा विनाश, इस्रायल राष्ट्राचं उत्थान, इस्रायल राष्ट्राने केलेलं पातके, इस्रायल राष्ट्र पुढे चालून काय करणार आहे आणि इस्रायल राष्ट्रासोबत काय घडणार आहे, इस्रायल राष्ट्राने कसा पश्चाताप केला, इस्रायल राष्ट्रच नाही वेगवेगळ्या राष्ट्रांच्या बाबतीतही काय होणार आहे, ते सर्व भविष्यवाणींच्या पुस्तकात सांगितण्यात आलेले. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं, मसीहाबद्दल काही भविष्यवाणी करण्यात आलेली. इस्रायल लोकांना देवाने वचन दिलं होतं की त्यांच्यासाठी एक मसीहा पाठवण्यात येईल.
मसीहा शब्द जर आपण इंग्रजीमध्ये पाहिला त्यालाच आपण क्राइस्ट म्हणतो. हा ग्रीक शब्दातून आलेला शब्द आहे, ख्रिस्तोस मधून. तर मसीहा म्हणजे एक असा व्यक्ती जो देवाचा अभिषिक्त आहे आणि तो मसीहा येईल याची भविष्यवाणी या भविष्यवाण्यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आली. एकूण 17 पुस्तके आहेत. तर मसीहाचा जन्म, मसीहाचा जीवन, मसीहाचा मृत्यू, मसीहाचं पुनरुत्थान आणि मसीहाचं स्वर्गात घेतलं, या सर्व गोष्टींचा संक्षिप्त वृत्तांत या 17 पुस्तकांमध्ये देण्यात आलं. म्हणजे भविष्यवाणी देण्यात आलेले आहेत की भविष्यात मसीहा कसा येईल, मसीहा काय काय करेल, मसीहा कशी देवाच्या राज्याची स्थापना करेल. आता हा मसीहा दुसरा तिसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे, जीसस क्राइस्ट. आणि ह्या मसीहाविषयी जुन्या करारात भविष्यवाण्या करण्यात आल्या. एकूण 300 भविष्यवाण्या आहेत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं, या 17 भविष्यवक्त्यांमध्ये सुद्धा अजून काही विभाग आहेत. त्यामधले सुरुवातीचे जे 5 भविष्यवक्ते आहेत त्यांना यशया, इर्मया, विलापगीत, यहेजकेल आणि दानिएल म्हणण्यात आलेले. हे जे संदेष्टे आहेत, हे जे भविष्यवक्ता आहेत, हे जे भविष्य करणारे आहेत, यांना मेजर म्हटलेलं आहे. मेजर म्हणजे मोठे भविष्यवक्ते. असं नाही की देवाने काही भविष्यवक्त्यांना छोटं समजलं आणि काय ना मोठं नाही. मोठा आणि छोटा याचा अर्थ या 5 भविष्यवक्त्यांचं लिखाण आणि भविष्यवाण्या फार मोठ्या आहेत. मोठ्या म्हणजे जास्त लिखाण आहे. आणि जर आपण तिथून पुढे जर 12 लेखक, 12 भविष्यवक्ते तिथून पुढे आपण पाहतो, ते 12 भविष्यवक्ते आहेत: होशे, योएल, आमोस, ओबद्या, योना, मिखा, नहूम, हबक्कुक, सफन्या, हग्गय आणि जकरिया आणि मलाखी. हे जे 12 भविष्यवक्ते आहेत यांना मायनर म्हटलेले आहे. मायनर म्हणजे छोटे. यांचं लिखाण आणि यांच्या भविष्यवाण्या खूप छोट्या आहेत. तर आपण जुन्या कराराविषयी पाहिला, आता आपण नवीन कराराची रचना पाहूया. नवीन करार नेमकं कसा आहे बघा. नवीन कराराविषयी जर आपण पाहिलं, नवीन करारामध्ये पूर्ण मिळून 27 पुस्तके आहेत. जुन्या करारामध्ये पूर्ण मिळून 39 पुस्तके आहेत, 39. आणि नवीन करारामध्ये 27. आता 49 आणि 27 हे 39 आणि 27 जर 39 आणि 27 यांचं जर ऍडिशन केलं तर पूर्ण मिळून 66 पुस्तके होतात. आणि या नवीन करारातले सुरुवातीचे 4 जे पुस्तकं आहेत त्यांना शुभवृत्तमान, इंग्रजीमध्ये आपण त्याला गॉस्पल्स म्हणतो. तर पहिलं जे शुभवृत्तमान आहे ते मत्तयाचं आहे, मत्तयकृत शुभवृत्तमान. दुसरं मार्ककृत शुभवर्तमान, तिसरं लूककृत शुभवर्तमान आणि चौथं योहानकृत शुभवृत्तमान. या शुभवृत्तमानांमध्ये प्रभू येशूचा जन्म, त्याचं जीवन, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान आणि त्याचं स्वर्गारोहण याविषयी सांगितलं आहे. एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची बायोग्राफी आपण म्हणू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा जीवन प्रवास त्यामध्ये सांगितण्यात आलेला आहे की प्रभू येशू नेमका कसा जगला. गॉस्पल आहे ते एक चांगली बातमी आहे. प्रभू येशूचं जीवन, प्रभू येशूचं या जगात येणं हे आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आणि चांगली बातमी आहे. जुन्या कराराच्या भविष्यवाण्यांच्या पुस्तकांची सर्व भविष्यवाण्यांची पूर्तता या 4 पुस्तकांमध्ये होते. म्हणजे त्या भविष्यवाण्या ज्या आपण भविष्यवक्त्यांची जी पुस्तके पाहिली जुन्या करारातली 17 पुस्तके, त्याच्या सर्व ज्या मसीहा बाबाच्या ज्या भविष्यवाण्या आहेत त्या या 4 पुस्तकांमध्ये पूर्ण होतात. आणि त्या 300 भविष्यवाण्या तंतोतंत येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पूर्ण होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर येतं प्रेषितांचं कृत्य. प्रेषितांचं कृत्य हे मंडळीच्या, चर्चच्या आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी काय काय केलं, ते कुठं कुठं गेले, त्यांनी प्रभू येशूचा काय काय प्रचार केला, देवाने त्यांच्यात कसं कार्य केलं, पुढे चर्चचं कशी निर्मिती झाली, चर्चचा कसा इतिहास होता, हे सर्व गोष्टी प्रेषितांच्या कृत्यांमध्ये सांगितण्यात आलेल्या. आणि त्यानंतर पत्र आहेत. त्यातली सुरुवातीची जे पत्र आहेत, रोम करास ते फिलोमोनाला पत्र, या पत्रांपर्यंत जी पत्र आहेत ती फार महत्वपूर्ण आहेत, कारण की त्यांना पौलाची पत्र म्हटलेले. जर ही पत्र नेमकं काय प्रकार आहे? पत्र हा असा प्रकार आहे की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला त्यानंतर त्याच्या शिष्यांनी जगभरात प्रभू येशूचा प्रचार प्रसार केला आणि चर्चेस म्हणजे कुठली बिल्डिंग नाही,
चर्चेस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी देवाचा संदेश पोहोचवला आणि त्यानंतर त्या संदेशाला स्वीकारून जो लोकांचा गट बनला, जे लोक एकत्रित झाले, त्याला चर्च म्हणण्यात येतं, मंडळी. त्या मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी, प्रत्येक येशूवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी ही पत्रे लिहिण्यात आली. त्यातली सुरुवातीची जी पत्रे आहेत त्यांना पौलाची पत्रे म्हणतात. ही एकूण 13 पत्रे आहेत. ही 13 पत्रे सर्व मिळून खरं तर 21 पत्रे आहेत, पण मी फक्त पौलाची सांगतोय. पौल हा येशूचा एक शिष्य होता. हा खरं तर येशू हयातीत किंवा जिवंत असताना येशू सोबत नव्हता, पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला त्यानंतर प्रभू येशूच्या 12 शिष्यांनी यरुशलेमेमध्ये देवाच्या वचनाचा जेव्हा प्रचार प्रसार सुरू केला, त्यानंतर येशूवर खूपशा लोकांनी विश्वास ठेवला. तर त्यावेळेस त्या लोकांना त्रास देणारा शौल नावाचा एक व्यक्ती होता आणि त्या शौल नावाच्या व्यक्तीने नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यावरती तो देवाचा एक महान सेवक झाला. ख्रिस्ती विश्वासातला एक सगळ्यात मोठा विश्वासवीर आणि देवाचा सेवक असा पौल झाला. आणि त्या पौलाने नंतर जगभरात येशू ख्रिस्ताचा प्रचार प्रसार करून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सर्व जगात संदेश पोहोचून त्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी पत्र लिहिली की त्या लोकांनी आता पुढे कसं जगावं. त्याने ज्या मंडळ्या, त्याच्याद्वारे देवाने ज्या मंडळ्या स्थापन केल्या, त्या मंडळांनी आता कसं राहावं याविषयी मार्गदर्शन म्हणून ही पत्रे लिहिण्यात आली. आणि ही पत्र आहे रोमकरास पत्र, करिंथकरास पत्र, करिंथीकरास पहिलं पत्र, करिंथीकरास दुसरं पत्र, गलितीकरास पत्र, इफिसीकरास पत्र, फिलिप्पेकरास पत्र, कलेसेकरास पत्र, थैसलनीकरास पहिलं पत्र, थैसलनीकरास दुसरं पत्र, तिमथ्याला पहिलं पत्र, तिमथ्याला दुसरं पत्र, तीताला पत्र आणि फिलोमोनाला पत्र. यातली खूपशी पत्रे जी आहेत ती एका व्यक्तीला लिहिण्यात आली, म्हणजे त्याच्या काही शिष्यांना पर्सनली लिहिण्यात आली. आणि यातली खूपशी जी पत्रे आहेत ती संपूर्ण मंडळीला किंवा चर्चला लिहिण्यात आलेली. त्यानंतर इब्री लोकास पत्र, याकोबाचं पत्र, पेत्राचं पहिलं पत्र, पेत्राचं दुसरं पत्र, योहानाचं पहिलं पत्र, योहानाचं दुसरं पत्र, योहानाचं तिसरं पत्र आणि यहुदाचं पत्र. ही जी पत्रे आहेत ती पौलाने लिहिलेली नाहीत, ही इतर शिष्यांनी, इतर सेवकांनी लिहिलेली पत्र आहेत, इतर लेखकांनी. आणि ही पत्रे जी आहेत ती मंडळीला मार्गदर्शन म्हणून लिहिण्यात आलेली आहे. त्यानंतर शेवटचं पुस्तक आहे प्रगटीकरण. प्रगटीकरणासोबतच बायबलचा समारोप होतो. बायबलचं शेवटचं ते पुस्तक आहे. आणि प्रगटीकरण पुस्तकाचा विषय हा आहे की प्रगटीकरण पुस्तकामध्ये देवाने येणाऱ्या ज्या भविष्यातल्या गोष्टी आहेत त्या प्रगट केलेल्या आहेत. जसं जुन्या करारामध्ये आपण 17 भविष्यवाणीची पुस्तके पाहिली, त्यात इस्रायल सोबत काय घडणार आणि येशू ख्रिस्तासोबत काय घडणार, येशू ख्रिस्त कसा येणार याविषयी सांगितलं होतं. आता या रेव्हेलेशन प्रगटीकरण पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी सांगितलेलं आहे आणि भविष्यात अजून काय घडणार आहे त्याविषयी प्रगटीकरणात पुस्तकामध्ये सविस्तर सांगण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच बायबलचा एंड होतो. खरं तर बायबलचा कधीच पाहिलं तर एंड होत नाही, पण जर आपण पाहिलं त्याच्या पुस्तकांचा एंड होतो. बायबल एक फार मोठं पुस्तक आहे. त्याचा जर अभ्यास करायला गेलं तर बायबल एखाद्या समुद्रापेक्षाही अथांग आहे, फार मोठं आहे. त्याचं जर खोल जर ज्ञान पाहिलं, ते घ्यायला जर गेलं तर ते कधीच संपणार नाही. तर ही गोष्ट आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरली की बायबल या पुस्तकाचा आपण इतिहास जाणून घेतला, बायबलचा शब्दाचा अर्थ जाणून घेतला. आणि दुसरी गोष्ट आपण बायबलची रचना जाणून घेतली, जुना करार, नवा करार. आता हे जाणून घेऊया की बायबल इतर पुस्तकांपेक्षा वेगळं काय आहे. आता याविषयी आपण संक्षिप्त पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, बायबलला वेगळं बनवणारा एक घटक म्हणजे वेगवेगळ्या लेखकांनी 40 वेगवेगळ्या लेखकांनी 66 पुस्तके लिहिली. ते वेगवेगळ्या ठिकाणी होते, त्यांचा खूपशा लेखकांचा एकमेकांशी काही संबंधही नव्हता, पण तरीही त्या लेखकांचा एकच संदेश आहे आणि तो संदेश आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त
द्वारे मानवाची पापातून सुटका हा या संपूर्ण बायबलचा विषय आहे. संपूर्ण बायबलचा विषय आहे. हे 66 पुस्तकांचा एकच संदेश आहे आणि तो म्हणजे तुमची पापातून सुटका, तारण. हाच या बायबलचा विषय आहे आणि ही आपल्यासाठी एक फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आजही इतिहासकार, गणितज्ञ, विज्ञान शिकणारे वैज्ञानिक, शिकवणारे वैज्ञानिक, जगातले प्रख्यात अभ्यासक लोक सुद्धा आश्चर्यचकित आहे या पुस्तकामुळे, की वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या लोकांनी लिहून सुद्धा एकच संदेश कसा काय असू शकतो, एकच संदेश कसा काय. निश्चित हे पुस्तक आश्चर्यकारी म्हटलं पाहिजे. आता या पुस्तकाचं नुसतं फक्त इन्फॉर्मेशन ऐकून, माहिती ऐकून आपल्याला होणार नाही. हे पुस्तक आपल्याला स्वतः वाचावं लागेल. प्रियांनो, आज जर तुम्ही नवीन असाल, ज्या वेळेस तुम्ही हे पुस्तक वाचताल ना, तुम्हाला फक्त कुठली ऐतिहासिक माहिती भेटणार नाही, कुठलं ज्ञान भेटणार नाही. तर प्रियांनो, निश्चित हा ज्ञानाचा खजिना आहे, पण हे पुस्तक तुमचं जीवन बदलू शकतं. तुमच्या हृदयात एक फार मोठं कार्य होऊ शकतं. तुमच्या अंतःकरणात एक फार विस्फोटक असं कार्य होताना तुम्हाला दिसेल. अचानक तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला एक जाणीव व्हायला लागेल की मी कुठेतरी चुकलोय, मी कुठेतरी पडलोय, मी कुठेतरी पापात आहे आणि मला कुठेतरी निघण्याची गरज आहे. मला गरज आहे तारणाची, मला गरज आहे मुक्तीची. तर निश्चित आज आपण बायबल विषय आढावा घेतला, बायबल विषय जाणून घेतलं, ही फार एक अद्भुत गोष्ट होती. हा व्हिडिओ पाहणं ही सुद्धा देवाची एक योजना आहे. तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल तर निश्चित ही देवाची एक योजना आहे. जर तुम्ही नवीन असाल किंवा नवीन नसालही, तुम्हाला आधीपासून बायबलचं माहिती असेल, प्रियांनो, कदाचित देवाला आज पुन्हा एक वार तुमची हृदय उघडायची आहे. तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी कार्य करायचं आहे. तुम्हाला सत्य उघड करायचं आहे तुमच्या पुढे. म्हणून देवाने आज तुमच्यापर्यंत आज संदेश आणला आणि तो संदेश आहे बायबल. तर निश्चित देवाचं वचन बायबल एकदा तरी वाचून पहा. फक्त समजून घेऊ नका, माहिती घेऊ नका बायबल काय आहे, ख्रिस्ती धर्माचं पुस्तक आहे. तर निश्चित हे वाचून पहा. तुमच्या अंतःकरणात, तुमच्या जीवनात हे निश्चित कार्य करणार ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून जा. आणि परमेश्वर तुम्हाला अधिकाधिक आशीर्वादित करो, तुमच्या जीवनामध्ये कार्य करो आणि खरोखर देवाचे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्यकारी ठरेल. धन्यवाद.